नमस्कार मित्रांनो, आज आम्ही दिनांक 16 डिसेंबर रोजी मी पन्हाळागड एक सैर प्रबंधीसाठी आलो आहे. प्रबंधी आणि ज्या मार्गाचा जो राजदिंडी मार्ग आहे तो स्वराज्याचा संघर्षाचा हा मृत्युंजय मार्ग असणारा, साक्षीदार असणारा हा राजदिंडी मार्ग. त्या राजदिंडी मार्गावर मी आता इथं आलोय चालत. इथं जरासं विश्रांती घेतली आणि ह्याच इथून जाता जाता जो मुघलांनी, ज्या नालायक मुघल सैनिकांनी जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये नंदीला आपण पवित्र मानलं जातं, त्या पवित्र नंदी अशा पद्धतीनं त्यांनी फोडलेला आहे. हे बघा, हा नंदी फोडलेला आहे आणि त्या नंदीस पशी आपण आलोय. आणि त्याच मार्गास्तव समोर जाणारा हा जो मार्ग आहे हा राजदिंडी मार्ग आहे. त्या पवित्र या दरवाजासमोर जाणारा पवित्र मार्ग आहे. आणि काही अंतरावर गेल्यानंतरच आपल्याला ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळ्यांनी त्यांच्या रक्तानं पावन झालेली जी खिंड आहे ती खिंड ह्याच मार्गाने येते. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक, सैनिक, मावळे ज्यांनी जीवाचा न पर्वा करता स्वराज्य ज्यासाठी सर्व काही देत असतील ते मराठा सैनिक. आणि त्या मराठा सैनिकांनी असं एक अद्भुत केलं की छत्रपती या महाराष्ट्राचं थोरलं धनी छत्रपती शिवाजी महाराज राजदिंडी मार्गाने विशाळगड मार्गे गेलेत. तोच हा मार्ग, या नंदीला नतमस्तक होऊन आपण ह्याच मार्गानं प्रबंधी केली जाते. आणि आपले शूरवीर मावळे, नरवीर बाजीराव देशपांडे आणि असे अनेक सैनिक ज्यांनी जीवाची न पर्वा करता स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान दिलं, त्यांना मानाचा मुजरा अखंडपणे जोपर्यंत ही पृथ्वी तलाव जोपर्यंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी जे रक्त सांडले हे कधीही वाया जाणार नाही. तरी ह्या मार्गास्तव आलोय. निवांत एक क्षणी मी व्हिडिओ काढला आणि मला खरोखर त्या काळचं काय जीवन असेल, जीवनचरित्र काय मावळ्यांचं असेल, काय ध्येय असेल, किती दूरदृष्टीचा राजा असेल, छत्रपती शिवाजी महाराज किती दूरदृष्टीचे आहेत हे आपल्याला जाणून आलं. त्यात एक बोर्ड अनेक लावलेला आहे, वृक्षाचं संवर्धन करा. हे 300 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितले. त्यामुळं बंधूंनो, आपल्या आजूबाजूला कुठेही असू दे वृक्षाचं संगोपन करा, झाडे लावा, झाडे जगवा. आणि या स्वराज्य जे मिळवलं आहे महाराजांनी ते अखंडपणे चांगलं शाबूत ठेवा. माणुसकी हा धर्म आहे. ह्या माणुसकी धर्माला सदैव एकमेकाला साथ द्या हेच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.